तुम्ही आत्ताचे राज्यकर्ते सहृदय नाहीत असं म्हणता, पण नक्कीच नाहीत. तुम्ही फोन केला होता, तुम्ही आता अमित शहाचा उल्लेख केलात, तुम्ही खरंच फोन केला होता अमित शहाना मोबाईल उचलून ह्या कारवाया चालू झाल्या खरंच हा तेव्हा? शब्द तुम्ही आधी डिलीट करा. मी नेहमी खरंच करतो. खरंच हा कसा काय, जेव्हा मी एक पुस्तक लिहिलं आणि त्यात म्हटलंय तेव्हा ते खरंच आहे. पण तुम्हाला असं का वाटलं की थेट अमित शहाना फोन केला पाहिजे का आणि करून या अमित वेळेला रात्री 10 काय प्रसंग काय घडला होता? पण त्या पुस्तकात आहे की जेव्हा माझ्या आसपासच्या लोकांवरती धाडी पडल्या, मला त्रास द्यायचा आहे म्हणून, मी तेव्हा म्हटलं लोकांना का त्रास देत आहे तुम्ही? माझं म्हणणं की माझ्यामुळे इतरांनी त्रास का सहन करावा? मला तुम्हाला पकडायचं आहे आणि अभिजित करंडेवरती, ऋत्विक भालेकरवरती, त्या अनुजावरतीच्या घरी रेड्स पडल्या, सगळ्यांवरती चाललं आहे. कशा करता रेड? संजय राऊतांची मालमत्ता जप्त करतोय आम्ही. कुठे? चाळीमध्ये, अमुक ठिकाणी. मी त्यांना फोन केला 11:30 वाजता आणि त्यांना सांगितलं की मुंबईमध्ये धाडी पडत आहेत माझ्या जवळच्या लोकांवर आणि त्यांना खरं म्हणजे मला त्रास द्यायचा आहे, मग मला त्रास द्या. मला अटक करायची असेल तर मला अटक करा. तुम्ही लोकांना का त्रास देत आहे? गृहमंत्री, मी आता दिल्लीतच आहे आणि तुमच्या घरासमोरच आहे म्हटलं मी राहतो. तुम्ही कृष्ण मेनन मार्गावर राहता, मी सफदरजंग लेनला राहतो. तुमची टीम पाठवा मला, मी अटकेसाठी अवेलेबल आहे म्हटलं. पण लोकांना का त्रास देत आहे म्हटलं? मी आहे ना म्हटलं. मी काय तुम्हाला घाबरतोय काय म्हटलं? तुमच्या ईडी अटक करा म्हटलं. मला ठेवून दिला फोन. पण ते तर म्हणाले की मला काही माहीत नाही, म्हणजे जे पुस्तकात लिहिले त्यांना. ते म्हणाले संजय जी मुझे मालूम नहीं. ऐसा होता है क्या? एक गृह मंत्री को मालूम नहीं कि एक राज्यसभा एमपी पर, जो सीनियर एमपी है, लीडर है एक पार्टी का, उनके ऊपर रेड हो रहे, आपको मालूम नहीं? सांगितलं ना त्यांना. बघा, जर आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढतोय, मग गृहमंत्र्याशी बोलायला का घाबरायचं? आम्ही माणूसच आहे तो आमच्यासारखा. हातात सत्ता आहे म्हणून सैतान झाला आहे. हां, बाकी काय आहे?